प्रेज द लॉर्ड. सर्व मराठी ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रभू येशूच्या अतिपवित्र अतिउच्च नावामध्ये पुन्हा एक वार सलाम. आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत. आतापर्यंत 10 भागात आपण अभ्यास केला आहे. 19व्या अध्याय आपण मागच्या वेळेला पूर्ण केला. 19व्या अध्यायामध्ये कोकऱ्याचे लग्न आणि हर्मगेदोन लढाईचा वर्णन आहे. आता आपण 20व्या अध्यायामध्ये जाऊया. पहिली 6 वचने मी वाचतो. आणि मी एक देवदूत आकाशातून उतरत असलेला पाहिला. त्याच्यापाशी अथांग डोहाची किल्ली होती आणि त्याच्या हातात मोठा साखळदंड होता. आणि त्याने अजगर, जो जुनाट साप, जो दियाबल आणि सैतान आहे, त्याला धरले आणि 1000 वर्षापर्यंत कोंडलेला राहण्यास त्याला बांधले आणि त्याला अथांग डोहात टाकून बंद केले. आणि त्याच्यावरती त्याने शिक्का मारला, यासाठी की 1000 वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. छोटी प्रार्थना करूया. पवित्र प्रेमळ दयाळू पित्या, आम्ही धन्यवाद करतो, स्तुती करतो. आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलं प्रभू. आम्ही दुर्बल लोक आहो. प्रभूजी आम्ही असे लोक आहो, आमच्यामध्ये काही चांगलं वास करत नाही. केवळ तू प्रभू आहे, आमच्यावर प्रीती केली, उपकार स्तुती करतो. हा अभ्यास आज आमच्यासाठी आशीर्वादित कर. छोटी प्रार्थना प्रभू येशू आमचा तारणार याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. छोटाच अध्याय आहे, केवळ 15 वचनं. आपण थोडं बघूया. तर 20वा अध्याय जो आहे तो प्रभू येशूच्या 1000 वर्षाच्या राज्याची सुरुवात आणि त्याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी यात दिलेल्या आहेत. आपणाला ठाऊक आहे की 19व्या अध्यायात आपण पाहिले की हर्मगेदोन शेवटची लढाई जी होईल आणि इस्रायलाचा नाश होता प्रभूचे आगमन पृथ्वीवर होईल, म्हणजे हे दृश्य आगमन. आणि प्रभूचे पाय जैतुनाच्या डोंगरावर टेकतील आणि त्यानंतर त्याचे 1000 वर्षाचे राज्य सुरू होईल. आणि या ठिकाणी आपण वाचले की दुसऱ्या वचनामध्ये 20 अध्यायाचे दुसरे वचन, त्यात जो अजगर किंवा जुनाट साप किंवा दियाबल म्हटलेला किंवा सैतान जो आहे, त्याला 1000 वर्षापर्यंत कोंडलेला राहण्यास बांधले गेले आणि त्याला अथांग डोहात टाकून बंद केले आणि शिक्का मारला गेला. आणि पुढे असेही लिहिले आहे की त्यानंतर 1000 वर्षांनंतर काही काळ त्याला सोडले पाहिजे. यावरून प्रियांनो, एक गोष्ट आपल्याला दिसून येते की पहिली गोष्ट म्हणजे 1000 वर्षेच्या राज्यात सुरुवात होण्याच्या अगोदर सैतानाला 1000 वर्षापर्यंत बांधले जाणार आहे आणि मग प्रभू येशूचे राज्य सुरू होईल. प्रभू येशूच्या राज्याबद्दल 20व्या अध्यायात जास्ती काही लिहिलेले नाही, परंतु इतरत्र काही ठिकाणी सुंदर गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रभूचे 1000 वर्षाचे राज्य सुरू होईल. आपण काही भाग वाचूया. यशायाच्या 11व्या अध्यायामध्ये आपल्याला काही गोष्टी लिहिलेल्या आढळतात. यशायात 11 अध्याय 3 ते 9 वचन आपण वाचूया. आणि यहोवाचे भय धरण्यात त्याचा संतोष होईल आणि तो आपल्या डोळ्यांच्या पाहण्यावरून न्याय करणार नाही व आपल्या कानांच्या ऐकण्यावरून निर्णय करणार नाही, तर तो न्यायीपणाने दरिद्र्यांचा न्याय करील व पृथ्वीतल्या दीनांसाठी यथार्थतेने निर्णय करील. आणि तो आपल्या मुखाच्या काठीने पृथ्वीला मारील व आपल्या ओठांच्या श्वासाने दुष्टाला ठार करील. आणि न्यायीपण व त्याचा कमरबंद व विश्वासूपण त्याचे कटिवेष्टन होईल. 6 वचन. आणखी लांडगा कोकरापाशी राहील व चित्ता करडापाशी बसेल आणि वासरू, तरुण सिंह व पशु एकत्र बसतील आणि लहान मूल त्यास वाट दाखवीत नेईल. आणि गाय व अस्वल एकत्र चरतील आणि त्यांचे वत्स एकत्र निचतील. आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल आणि तान्हे बालक नागाच्या बिळावर खेळेल आणि थानतुटे मूल फुरशाच्या गुहेवर आपला हात ठेवील. माझ्या सर्व पवित्र पर्वतावर कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही, कारण जसे पाणी समुद्राला व्यापते तशी पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरेल. तर प्रियांनो, सुंदर वर्णन अशा प्रकारे या ठिकाणी 1000 वर्षाच्या राज्याविषयी दिलेलं आहे. पुष्कळ वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील आणि प्रभू येशू हा ह्या अखिल पृथ्वीचा राजा होईल.
पशुपक्षी प्राणी, खास करून जे हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कसा बदल होईल ते या ठिकाणी दिलेले आहे. आणखी काही वर्णन मोठे सुंदर आहे. जखर्याचे पुस्तक याच्या 14व्या अध्यायात काही छान छान गोष्टी दिलेल्या आहेत. जखर्याने केलेली ही जी भविष्यवाणी आहे त्याविषयी पण आपण थोडे वाचूया. पहिली गोष्ट, प्रभू येशूचे पाय जैतुनाच्या डोंगरावर टेकतील. आणि काय होईल? जखर्याचा 14 अध्याय आणि याचे 4थे वचन आपण वाचूया. आणि जैतुनाचा डोंगर यरुशलेमेसमोर पूर्वेकडे आहे, त्यावर त्या दिवशी त्याचे पाय उभे राहतील. आणि जैतुनाचा डोंगर मध्यभागी पूर्वेकडे व पश्चिमेकडे विभागेल आणि तेथे फार मोठे खोरे होईल. आणि पर्वताचा अर्धा भाग उत्तरेकडे व त्याचा दुसरा भाग दक्षिणेकडे सरकेल. तर प्रियांनो, जे भौगोलिक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत प्रभू येशूच्या आगमनाच्या, दृश्य आगमनाच्या वेळेस 7 वर्षाच्या संकटकाळाच्या अंतास, तर असे होईल. एक मोठे खोरे तयार होईल. आणि यरुशलेमाचा भाग 2 भागामध्ये ते होईल. आणि पुढे 6 वचनामध्ये असे दिले आहे, आणि त्या दिवसात असे होईल की प्रकाश धड उजेड नाही व काळोखही नाही, याप्रमाणे होईल. तो दिवस मोठा अद्भुत असेल. आणि 7व्या वचनात असे दिले, आणि दिवस एकच होईल. तो दिवस नाही, रात्र नाही, असा यहोवालाच ठाऊक आहे. आणि असे होईल की संध्याकाळी प्रकाश होईल. आणि त्या दिवसात असे होईल की जिवंत जले यरुशलेमेतून निघतील, त्यातली अर्धी पूर्वेच्या समुद्राकडे आणि त्यातली अर्धी पश्चिमेच्या समुद्राकडे अशी जातील. उन्हाळ्यात व हिवाळ्यात असे होईल. 9 वचन, आणि यहोवा सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवसात यहोवा एकच आणि त्याचे नाव एकच होईल. काय सुंदर अद्भुत गोष्टी होणार आहेत. पहिली गोष्ट, तो दिवस अद्भुत असेल. तो दिवस दिवसही नाही आणि रात्रही नाही, असा अद्भुत दिवस असेल. दिवसाच्या वेळेला कडक ऊन असणार नाही. म्हणजे असे लिहिले आहे की धड उजेड नाही आणि धड काळोखही नाही. आणि संध्याकाळची वेळ प्रकाश होईल. मला म्हणजे जणू काही असे दिसते की त्या दिवशी जेव्हा प्रभूचे पाय जैतुनाच्या डोंगरावर टेकतील, त्या दिवशी लोक, दिवस आणि रात्र असा फरक असणार नाही. रात्रीचे लोक झोपणार नाहीत. मोठा अद्भुत तो समय असेल. आणि पृथ्वी जसे पाणी समुद्राला व्यापते, तशी पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाच्या महिम्याने भरून जाईल. आणि अशा सुंदर गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहे. आणि आणखीन पुढे असेही लिहिले आहे, प्रियांनो, ज्या वेळेला प्रभू येशूचे राज्य सुरू होईल, काही मंदिर असेल 1000 वर्षाच्या राज्यामध्ये. आता सध्या मंदिर नाही आहे हे आपल्याला ठाऊक आहे. इस्रायलची पूर्ण तयारी आज पुष्कळ चालू आहे की मंदिर कसे तयार करावे. आणि काही गोष्टी, गूढ गोष्टी आपल्याला ठाऊक नाही, तयार होत आहेत असं आपण ऐकतो. परंतु मंदिर असेल, कारण की जो ख्रिस्त विरोधक आहे, अँटी ख्राइस्ट, त्याच्या 7 वर्षाच्या काळामध्ये, दुसऱ्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये तो मंदिर काय करेल? भ्रष्ट करेल. हे सर्व आपल्याला माहिती आहे. आणि नंतर जेव्हा येशूचे राज्य सुरू होईल, त्या मंदिरामध्ये, ते मंदिरातूनच यरुशलेममधूनच काय सुंदर गोष्टी होणार आहेत. आणि यहोवा म्हणजे प्रभू येशू पृथ्वीचा राजा होईल. आणि आपण 14 अध्याय, जखर्याचा 14 अध्याय याचे 16 वचन वाचूया. आणि असे होईल की जी सर्व राष्ट्रे यरुशलेमेवर येत असत, त्यांच्यातून जी सर्व उरली असतील, ती वर्षोवर्षी राजा सैन्यांचा यहोवा याचे भजन करायला आणि मंडपांचा सण पाळायला तिकडे वर जातील. मंडपांचा सण जो आहे, द फीस्ट ऑफ द टेबरनॅकल्स, याची सुरुवात होईल. मंदिर असेल आणि तिथे अर्पणं पण असतील. आणि इस्रायलाच्या जे फीस्ट्स किंवा सण आहेत त्यामधून जो मंडपाचा सण जो आहे त्याबद्दल लिहिले की तो पुन्हा चालू केला जाईल. पुढे असे लिहिले,
जकर्या 14:17 वचन, आणि असे होईल की पृथ्वीतल्या कुळातले जे कोणते कुळ यरुशलेमेकडे राजा जो सैन्यांचा यहोवा त्याचे भजन करायला वर जाणार नाही, त्यांच्यावर पाऊस पडणार नाही. 18व्या वचनात असे लिहिले आहे, आणि जर मिस्राचे कुळ तिकडे वरती जाणार नाही तर त्यावरही पाऊस पडणार नाही. जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळायला तिकडे वर जाणार नाहीत, त्यांना ज्या पिढीने यहोवा हाणील ती त्यांना लागेल. मिस्राचा दंड होईल. आणि जी सर्व राष्ट्रे मंडपांचा सण पाळायला वर जाणार नाहीत, त्यांनाही हाच दंड होईल. पहिली गोष्ट की पाऊस पडणार नाही. समजा एखाद्या राष्ट्राने असे ठरवले की नाही जायचं आपण, परंतु प्रभूच्या वचनात लिहिलं की त्यांच्यावर पाऊस येणार नाही. आणि एवढंच नव्हे तर मरीच्या पिढेने त्यांना पिडले जाईल. 20 वचन पण वाचूया. त्या समयी असे होईल की यहोवासाठी पवित्र असे घोड्याच्या घंटांवर लिहिण्यात येईल, आणि यहोवाच्या घरातली भगुनी म्हणजे भांडी वेदीसमोरच्या कटोऱ्यासारखी होतील. तर प्रियानो, पुष्कळ गोष्टी पवित्र होतील. टी व्हीमध्ये जी काही मलिनता आहे, टी व्ही आणि मोबाईल वगैरे ह्या सर्व गोष्टीमध्ये बदल होईल आणि ते शुद्ध केले जातील. एक महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण होतो की 1000 वर्षे प्रभू येशूचे राज्य होईल, त्यानंतर प्रभू काय करणार आहे? नवे आकाश आणि नवी पृथ्वी, आणि त्यानंतर सनातन काळ सुरू होईल. तर अगोदर हे का असं प्रभू करत आहे? एक प्रश्न स्वाभाविक निर्माण होतो. पुढे नवे सर्व काही प्रभू नवीन करणार आहे. तर 1000 वर्षाच्या राज्याचे प्रयोजन काय आहे? तर आपल्याला प्रियांनो ही गोष्ट दिसून येते. हळूहळू आपल्याला समजून येईल की काय होणार आहे. माणसे वास्तविक पाहता खुश असतील, कारण की प्रभू येशू राजा आहे. कोणावर अन्याय होणार नाही, आणि पाप थोड्या प्रमाणात असेल नो डाऊट, तरी पण मोठ्या प्रमाणात हिंसाचार वगैरे असणार नाही. मिलिटरी किंवा लष्करीची गरज असणार नाही. मोठमोठ्या दवाखान्यांची गरज असणार नाही, आणि लोक पुष्कळ वर्षे जगतील. बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्याला एवढा समय नाही, परंतु खूप चांगल्या सुंदर गोष्टी तिथे होणार आहेत. अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण वाचतो प्रभूच्या वचनामध्ये. परंतु असेही आहे की मनुष्य जो आहे, आणि वरवर पाहता सर्व माणसे प्रभूच्या समोर नतमस्तक होतील, आणि त्याचे गुणगान देखील गातील. परंतु हृदय जे आहे, माणसाचं हृदय जे आहे, ते किती त्याच्या थांग लागत नाही असं म्हटलेलं आहे. किती कठीण आहे, आणि त्याच्या आतमध्ये काय गोष्टी आहेत माणूस स्वतः पण त्यात जाणू शकणार नाही. अशा प्रकारचं मनुष्याचं हृदय आहे. जोपर्यंत सैतानाला बांधले गेले आहे तोपर्यंत पृथ्वीवर पूर्ण शांती राहील, आणि मोठ्या प्रमाणात कोणतेही पाप असणार नाही. शांती असेल, आनंद असेल, सर्व काही भरपुरी असेल. अन्नधान्य वगैरे हे सर्व काही भरपूर असेल, कोणतीही कमी गोष्ट असणार नाही. परंतु आपण प्रगटीकरण 20व्या अध्यायात काय वाचले की ज्यावेळेला 1000 वर्ष पूर्ण होतील, 1000 वर्षे जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेला सैतानाला थोडा काळ सोडले जाणे जरुरी आहे, आणि अशा प्रकारे त्याला सोडण्यात येईल. त्याला 1000 वर्षासाठी बांधून ठेवले गेले आहे, परंतु त्याला थोडा काळ आता सोडण्यात येईल. 20 अध्यायाच्या 7व्या वचनात ती 1000 वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या बंदीशाळेतून सोडण्यात येईल, आणि मग तो काय करेल हे 8व्या वचनात आपण वाचतो. आणि पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील राष्ट्रे गोग आणि मगोग यांना लढाईसाठी एकत्र करावे, म्हणून तो त्यांना ठकवायला बाहेर निघेल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे. ही गोष्ट किती दुःखद आहे. म्हणजे माणसे कशी असतील, प्रभू येशूच्या राज्यातील इतकं सुख आणि एवढं दीर्घायुष्य आणि एवढं चांगलं सगळं काही उपभोगल्यानंतर माणसे प्रभू ख्रिस्ताच्या विरोधात जातील. त्यांचं हृदय बंड करून उठेल. कदाचित
त्यांना असं त्यांच्या मनात असेल की आता मोबाईलमध्ये कोणतीही गोष्ट मलिन करणारी आणि पापमय अशी कोणती गोष्ट, भ्रष्ट करणारी कोणती गोष्ट नाही, कारण सर्व काही शुद्ध केले जाईल. आपण कदाचित ते वचन वाचलं नाही. जखर्याच्या पुस्तकात एक वचन वाचूया, 14व्या अध्यायाचं 20 वचन. त्या समय असे होईल की यहोवासाठी पवित्र असे घोड्यांच्या घंटांवर लिहिण्यात येईल आणि यहोवाच्या घरातली भगुनी वेदीसमोरच्या कटोऱ्यांसारखी होतील. म्हणजे सर्व काही पवित्र होईल. मलिन आणि अपवित्र आणि भ्रष्ट करणाऱ्या गोष्टींवर बंदी असेल. लोकांना वाटेल हे आम्हाला पसंत नाही. लोकांच्या मनात असा विचार कदाचित असेल की आम्हाला ही पवित्रता नको, आम्हाला ज्या गोष्टी आमच्या मनात आहेत त्या पाहिजे आहेत. अशा प्रकारे कदाचित होईल आणि लोक प्रभू ख्रिस्ताच्या विरोधात सैतानाबरोबर एकवट होतील. आणि काय होईल? आणि शेवटी असं आपण वाचलेलं आहे की मोठी लढाई होईल. ही दुसरी हर्मगेदोन लढाई होय. आणि त्यांना तो एकत्र करेल. त्यांची संख्या किती आहे? समुद्राच्या वाळूसारखी संख्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक काय करतील? आपण 9 वचन वाचूया. 20 अध्याय, प्रगटीकरण 20 अध्याय 9 वचन. मग त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर येऊन पवित्रांचा तळ आणि प्रिय नगर ही वेढली. नंतर देवापासून आकाशातून अग्नी उतरला आणि त्यांनी त्यास खाऊन टाकले. 10 वचन. आणि ज्याने त्यांना ठकवले होते तो सैतान अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरात, जेथे श्वापद आणि तो खोटा भविष्यवादी आहे, तेथे टाकला गेला आणि ते रात्रंदिवस सदा सर्व काळ पीडा भोगतील. तर प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे 1000 वर्षाचे राज्य अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. प्रभू तर जे ही दुसरी हर्मगेदोन लढाईसाठी सैतानाबरोबर एकत्र येतील त्यांना अग्नी खाऊन टाकेल आणि सैतानाला देखील पकडले जाईल आणि त्याला अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरात, जेथे अगोदरच 1000 वर्षाच्या अगोदर आपण पाहिले ती की खोटा संदेश आणि ख्रिस्तविरोधक आणि खोटा संदेष्टा ह्यांना पकडून टाकण्यात आले होते. तर त्यावेळेला ते दोघे तिथे आहेत आणि तिथेच सैतान देखील त्यांच्याबरोबर टाकला जाईल. आपल्याला दुसरी गोष्ट ही समजते की सैतान जो आहे तो पश्चाताप करू शकत नाही किंवा त्याला ते शक्य नाही. ती वेळ संपून गेलेली आहे. पश्चाताप करण्याची जी मर्यादा असते, वेळ असते, ती त्याची संपून गेली असते. प्रभू याद्वारे सर्व जगाला ही गोष्ट प्रगट करेल की त्याचे न्याय खरे आहेत. तो संधी देतो. वास्तविक पाहता 1000 वर्षे येशूचे राज्य एवढे अद्भुत चांगले आहेत हे समजल्यानंतर माणसे आणि सैतान ह्यांनी पश्चाताप करणे जरूरी आहे, परंतु ते पश्चाताप करणार नाही आणि मग त्याला उचलून अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात टाकले जाणार आहे. आणि ही दुसरी हर्मगेदोन लढाई होईल. पहिली हर्मगेदोन लढाई प्रभू येशूच्या आगमनाच्या वेळेस होईल, 7 वर्षाच्या अंतास, आणि त्यानंतर 1000 वर्षे राज्य होईल आणि त्या 1000 वर्षाच्या अंतास ही दुसरी हर्मगेदोन लढाई होईल. आणि अशा प्रकारे तर आपल्यासाठी सर्व ख्रिस्ती जनांसाठी अति महत्त्वाचे वचन कोणते आहे? 20 अध्याय आणि ह्याचे 6वे वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आहे आणि पवित्र आहे. त्यांच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. तर अशा प्रकारे प्रियांनो, अति महत्त्वाची गोष्ट प्रत्येक ख्रिस्ती मनुष्यासाठी काय आहे, आपण काय आहोत, काय सेवा करतो, यापेक्षा अधिक आपल्याला पहिल्या पुनरुत्थानात वाटा आहे किंवा नाही, ही गोष्ट आज ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ठरते. आणि त्यानंतर 20व्या अध्यायाच्या 11 वचनापासून 15व्या वचनापर्यंत ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, मला वाटते आपण ते वाचणे चांगली गोष्ट आहे. 11 ते 15 ही वचने मी वाचतो. नंतर मोठे पांढरे सिंह राजासन आणि त्यावर जो बसलेला त्याला मी पाहिले.
त्याच्या तोंडापुढून पृथ्वी आणि आकाशही पळाली आणि त्यांच्याकरता ठिकाण सापडले नाही. मग मेलेले लहान आणि थोर हे त्या राजासनापुढे उभे राहिलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. तेव्हा दुसरे एक पुस्तक जे जीवनाचे आहे तेही उघडण्यात आले आणि त्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यावरून मेलेल्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवला गेला. तेव्हा समुद्राने आपल्याला जे मेलेले होते ते दिले आणि मरण व मृतलोक यांनी आपल्याला जे मेलेले होते ते दिले आणि ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्यातील प्रत्येकाचा न्याय ठरवला गेला. तेव्हा मरण व मृतलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हेच दुसरे मरण आहे आणि जो कोणी जीवनाच्या पुस्तकात लिहिलेला नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. यावरून आपल्याला दुसरी ही गोष्ट समजते. पहिल्या पुनरुत्थानात ज्यांचा वाटा नाही, जे उठवले जाणार नाही, असे ख्रिस्ती आणि इतर सर्व हे शेवटी 1000 वर्षाच्या अंतास जो शेवटचा न्याय त्याला म्हटले आहे श्वेतसिंहासनाचा न्याय आणि तो सुरू होईल. आणि त्यावरून आपल्याला काय समजते? सर्वजण दोषी ठरणार नाही. पुष्कळ लोक त्या ठिकाणी त्यांचा न्याय चांगला होईल आणि ते जीवनासाठी निवडले जातील. 2 पुस्तके उघडण्यात येतात. एक पुस्तक आहे जीवनाचे पुस्तक आणि दुसरे आहे मनुष्याच्या कर्माचे पुस्तक. आणि योहान 5:29 प्रभू येशूने असे म्हटले आहे, आणि ज्यांनी चांगली कामे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानास व ज्यांनी वाईट कामे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानास बाहेर निघून येतील. श्वेत सिंहासनाच्या न्यायात अनेक जण तारले जातील असे दिसते. कारण आपण हे पण पाहिले, मागच्या वेळेस हे पण पाहिले की 10 कुमारीच्या दृष्टांतामध्ये 5 उचलल्या गेल्या परंतु 5 खाली राहिल्या आणि 5 खाली त्या ज्या आहेत त्या ख्रिस्ती आहेत. आणि म्हणजे ते सर्व ख्रिस्ती लोकांचंच प्रतीक आहे की जे योग्य ठरले नाही परंतु ते प्रभू त्यांनी आपल्या तारणासाठी येशूच्या रक्तावर विश्वास ठेवला आहे. आणि बहुतेक सर्व असे जे आहेत ते पुन्हा एक वार शेवटच्या न्यायामध्ये त्यांचे तारण होईल. कदाचित काही लहान लेकरे, काही मानसिक रुग्ण असे पण असतील आणि असे पण असतील की ज्यांनी कधी सुवार्ता ऐकली नाही. असे पण ह्या शेवटच्या न्यायात निर्दोष असे बाहेर आणले जातील. म्हणजे श्वेतसिंह आणि इस्रायलातून पण पुष्कळ असतील. म्हणजे श्वेतसिंहासनाचा न्यायाचा मुख्य आधार काय आहे? मनुष्याची कामे. आणि ज्याच्यात कारण ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्यातील प्रत्येकाचा न्याय ठरवला गेला. पौल म्हणतो, हे आपण वाचतो रोमकरासपत्र 1:19 आणि 21 कारण देवाविषयी मनुष्यांना जे समजते ते त्यांच्यामध्ये मनुष्यांमध्ये प्रगट झालेले आहे, कारण ते देवाने प्रगट केले आहे. कारण वचनात असे लिहिले आहे, कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी आपला देव म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याची उपकार स्तुती केली नाही. आणि यावरून आपल्याला ही गोष्ट आणखी समजते. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याचं काम, कर्तव्य आहे प्रभूची स्तुती करणे, त्याची आराधना खऱ्या आणि आत्म्याने आणि खरेपणाने हे सर्व त्यांना करणे जरुरी आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 1000 वर्षाच्या राज्याविषयी आपल्याला काही काही गोष्टी या ठिकाणी समजतात. एक गोष्ट राहिली ती पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. छान छान गोष्टी आहेत त्या राज्यामध्ये. यहेस्केलचे पुस्तक याच्या 47व्या अध्यायामध्ये असे लिहिले, यहेस्केलला प्रभूने मंदिराविषयीचं दर्शन दिलं. हे मंदिर बहुतेक करून, कारण त्यावेळेला तर यहेस्केलला बॅबिलोनमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीमध्ये तो नेला गेला आणि त्याला नंतर खबार म्हणजे बॅबिलोनमध्ये म्हणजे कॅप्टिव्हिटीमध्ये म्हणजे बंधनामध्ये असताना प्रभूने त्याला दर्शन दिलं. त्यावेळेला त्याला मंदिर दाखवलं आणि ह्या मंदिरातून काय होईल हे त्याने लिहिलेलं आहे. यहेस्केल 47 अध्याय याच्या पहिल्या वचनात आपण वाचतो, मग त्याने मला मंदिराच्या प्रवेशाकडे परत आणले. तेव्हा पहा, मंदिराच्या उंबऱ्याखालून पूर्वेकडे जले निघत होती, कारण मंदिराचे मुख पूर्वेकडे होते आणि मंदिराच्या उजव्या बाजू खालून वेदीच्या दक्षिणेकडून जले उतरत वाहत होती.
आणखी आपण पुढे वाचले तर काही काही गोष्टी दिसून येतात. मेडिटेरियन सी जो आहे, मध्यपूर्व सागर जो आहे, मोठी दरी जी निर्माण होईल त्यामुळे ते पाणी खाली आणले जाईल आणि यरुशलेममधून ते पाणी वाहत जाईल. आणि 9 वचन आपण वाचूया. 9व्या वचनात लिहिले आहे, आणि असे होईल की जेथे जेथे नद्या येतील तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो वाचेल, आणि पुष्कळ मासे होतील. कारण ही जले जेथे पोहोचतील तेव्हा ती जले बरी होतील, आणि जेथे जेथे नदी जाईल तेथे तेथे सर्व वाचेल. आणि असे होईल की तिच्याजवळ धीवर म्हणजे कोळी मासे धरणारे उभे राहतील. एन गेदीपासून एन इग्लाईमापर्यंत जाळी पसरण्याची जागा होईल. मोठ्या समुद्रातल्या माशांसारखे त्यातले मासे त्यांच्या प्रकारांप्रमाणे पुष्कळ होतील, पण त्याच्या चिखलवट व दलदलीत जागा बऱ्या होणार नाहीत, त्या मिठासाठी होतील. प्रियांनो, किती छान छान गोष्टी लिहिलेल्या आहे. आणि पुष्कळ मासे, समुद्रातले मासे आपल्याला नदीमध्ये मिळतील, कारण मग अशा प्रकारे सर्व होणार आहे. आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आणखी काय काय होईल हे आपल्याला नक्की माहिती नाही, परंतु खूप छान आणि चांगल्या गोष्टी होणार आहेत. आणि शेवटची गोष्ट हीच आहे, ज्याला पहिल्या पुनरुत्थानामध्ये वाटा आहे. पुन्हा एक वार आपण ते वचन वाचून एवढा भाग आपण पूर्ण करूया. 20 अध्याय, प्रकटीकरण 20 अध्याय याचे 6वे वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आणि पवित्र आहे. त्याच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. प्रभूने आम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या आहे, सांगितल्या आहे, आणि आमचे काम एकच आहे की आम्ही तयार असावे. अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला जमत नाहीत, काही गोष्टींवर विजय आम्हाला मिळवता येत नाहीत, परंतु अशी गोष्ट देखील आपण प्रभूसमोर सांगणे जरुरी आहे. हे प्रभू, मी अमुक गोष्ट मला जमत नाही, मला बायबल वाचायला जमत नाही, मला प्रार्थना करायला जमत नाही, तू मला सहाय्य कर. अशा प्रकारे आपण मोठी इच्छा आणि मोठे आपण प्रार्थना केली तर प्रभू जरूर आपल्याला सहाय्य करेल आणि आपल्यासाठी अद्भुत गोष्टी पूर्ण करेल. तर अशा प्रकारे 20वा अध्याय आज पूर्ण झाला आहे आणि प्रभूने आम्हाला सहाय्य केलं. धन्यवाद करू. छोटी प्रार्थना करू. प्रेमळ पवित्र स्वर्गीय पित्या, आम्ही धन्यवाद करतो, स्तुती करतो. प्रभू, तुझे राज्य 1000 वर्षाचे राज्य 7 वर्षाच्या संकट काळाच्या अंत सुरू होणार आहे आणि त्यात तुझी इच्छा आहे प्रभूजी, आम्ही पण त्याचे भागीदार असावे. पहिल्या पुनरुत्थानात आमचा वाटा असावा. प्रभू, आम्ही योग्य नाही तरी पण तू आम्हाला योग्य करतो. आम्ही धन्यवाद करतो. आमचं सहाय्य कर आणि हा अभ्यास आशीर्वादित कर. छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.